नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3। आता या अध्यायामध्ये श्री स्वामींच्या अक्कलकोट आगमनाविषयी वृत्तात सांगितले आहे। मंगळवेढ्याहून पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ मार्ग श्री स्वामी सोलापुरात येऊन पोचले। अक्कलकोट प्रवेशाला सुरुवात करताना स्वामींचे परमभक्त चितोपत टोळ सोबत होते। मात्र काही कामानिमित्त टोळ यांनी अर्ध्या वाटेतून माघारी परतावे लागल्यामुळे श्री स्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले। अक्कलकोट येथे येताच क्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टेखोर अविधाला चमत्कार दाखवला आणि पुढे चोळप्पाच्या घरी स्वामीने आपला मुक्काम केला। तेव्हा पूर्व पुण्याईच्या योगाने चोळप्पाच्या घरी श्री स्वामी कृपाधन चालत आले। कोणतेही प्रकारचे योग्य तत्व नसूनही केवळ भक्तिबाळाचे समर्थ बाळगणाऱ्या भक्तांवर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली। चोळप्पाच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटाचे राजेसाहेब मालोजीच्या कानी पोहोचले तेव्हा श्री स्वामींचे दर्शन कसे घडेल या उत्सुकतेमध्ये असताना स्वामी राजवाड्यात अवतरण झाले। साक्षात स्वामींना समोर उभं पाहून राजेसाहेबातील सर्वजण चकित झाले। तसेच राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि दाहवत जाऊन श्री स्वामी चर्चांना मिठीच घातली। भक्तांसाठी सगुण साकार झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामीच्या चरण पादुका मस्तकी धरून श्री विष्णूही ब्रह्मानंदात मग्न होतात। तिथे राजेचे काय कौतुक। आणि इथंच श्री स्वामी चरित्र सारामृतच्या 3 अध्यायाची समाप्ती होते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। धन्यवाद।